काय तू का कुठे ते गेलेत पोरगे बघायला. या वयात? आवराना त्या भावासाठी हो. बारक्या चहा दे एक. बारक्या चहा. नमस्कार काका. ते चहा पिताव काय? नाही देशी घेऊन बसलोय. एक नंबर की हो. ते मी का म्हणताव, ते तुम्हीच का नाही ते पाटकनकरचं पाहुणं? तुला काय करायचं ते? झालं काय? ते माणुसकीच्या नात्यानं तुम्हाला सावध करावं म्हणून सोडलं होतं की हो. पण ते पाटक काका त्यांनी मला हाकलून लावलं की हो. तुम्हाला सांगते, हे पाटक काका आहेत का नाही, हे तुमच्यापासून लई काय काय लपवत असतात बघा. काय काय लपवत आहेत? मला सांगते मी काका, ती पोरगी ती सून म्हणून तुमच्या माती मारत असतात ती. मला सांगते काका, अब्ब तिचं तिचं काय? नाही काय नाही, ते काय विचारू नका तुम्ही. ते चहा पिऊन सोडा मस्तपैकी. येत आहे मी. ए थांब थांब थांब. तिचं काय? चांगली नाही का ती? नाही नाही, तशी ती चांगली आहे, पण अधून मधून भडकते बघा. हा ते मी पण बघितलंय. कायमच अशी भडकते का ती? नाही नाही, कायम असं नाही, पण ते अधून मधून तिला ते म्हणजे ते येडेपणाचे झटके येतात बघा तिला. मला सांगते, मग कुणाच्या बाला बी ऐकत नाही ती. म्हणजे वेळी आहे ती? नाही नाही, तसं नाही, पण ते तिचं पोरग लाडू, ते लाडू आल्यापासून तिला असे आधी मध्ये ते झटके येतात बघा. हा तिला मुलगा आहे? हा लाडू लई डॅम्बिस पोरग आहे बघा ते. तुम्हाला सांगते, त्या अंजलीला कोण काय बोललं, हे पोरग चोप द्यायला सुरू करते बघा. आणि असा चोप देते का नाही तुम्ही विचारू नका काका. तुम्हाला म्हणून सांगते, ते गावामध्ये 4 जणांची हाडं मोडून सोडलेली असतात बघा त्यानं. पैलवान असतंय ते पोरग काका. तुम्हाला सांगते, या पोरीची गावामध्ये लई दहशत असते बघा. एकदा डोसक सटकलं. म्हणजे सटकू मुलगी आहे ती? नाही तसं नाही, पण ते तिचा नवरा ते राणा वर गेल्यापासून तशी झाली असते बघा ती. ती आदन मधनं तिला झटकेत असतात काका. तिचा ते नवरा राणा तिच्या या सटकूपणाला कटावून वर गेलेला असते बघ. अरे बापरे, म्हणजे असली सटकू मुलगी आमच्या गळ्यात मारतात पाठक? त्यात कुठं खपतच नाही म्हणून मग तुम्ही काका, ते तुम्ही काय टेन्शन घ्यायचं नसते बघा. ते मी तिला काय दिवसात शांत करून सोडत असते. तू? हा ते तुम्हाला सांगते, पण कोणाला सांगू नका बघा. ते आमच्या दोघांमध्ये ते असे दूतच जुळलेले असतात बघ. एक मिनिट तुम्हाला दाखवते. हे बघा. अरे बापरे, म्हणजे त्या मुलीबरोबर तुझं लफडं आहे तर? इल्ल, ते लपड म्हणायचं नाही काका, ते प्रेम म्हणायचं बघ. आणि ते म्हणतात का नाही, ते प्रेमामध्ये ताकद असते. मी माझ्या प्रेमानं तिला शाणी करून सोडणार बघा. पण ते एकच ध्यास, ते काय? आता तिचं माझ्यावर प्रेम असतंय आणि मग तुम्ही तिचा मनाविरुद्ध लगीन लावून देणार. मग लगीन झालं की ती तिच्या सासरी येणार. सासरी आल्यावर मी तुमच्या जेवणामध्ये विष मिसळलं का? विष? नाही नाही, ते तसे चांगले असते बघा. पण काय ते एकदा डोसं सटकलं की सटकलं. ते उद्या रिस्क नको म्हणून तुम्हाला सांगून सोडलं बघा. पण पाटकाने मला का नाही सांगितलं हे सगळं? मी सांगून सोडलं किंवा तुम्हाला सांगते, ते इकडे आजूबाजूला त्यांची पोरगी कुठेच खपत नसते बघा. म्हणून थेट नागपूर गाठलेलं असते त्यांनी. ही तर हद्द झाली पाटकांची. काय मूर्खपणा आहे हा. आत्ता घरी जातो आणि विचारतो पाटकांना. काका, ते पाटक काकांनी तुम्हाला येडं ठरवलं की हो? मी वेडा नाही आहे. आत्ता जा विचारतो घरी जाऊन. काका, ते तुम्ही येडे नाही का नाही? हे बघा, ते जाब विचारण्यामध्ये टाइम घालवू नका. हा, ते सगळं बॅग उचला आणि थेट नागपूरला नेऊन सोडा बघा. मला सांगते, नाहीतर ती पोरगी ती लग्नाआधी जेवणामध्ये विष घालून इल्ल. मला सांगते, ती पोरगी लई डेंजर असते बघा. मी जातो. तुम्ही सांगितलं ते बरं झालं. काका, ते कसं आहे, लोकांना मदत करणं ते माझं कर्तव्य असतं आणि माझं काम असतंय बघा. या तुम्ही. हा, पण ते जाताना बॅग नेऊन सोडा बघा. हो या.
बरकत, हा अरे होतोय का नाही तुझा मोबाईल चार्ज? अहो काय काका, अहो ही पिनच बसून झाल्या बघा. हे काय किती वेळ झालं बघालोय, पिनच बसून. काय काम कर, अगोदर चार्जिंग कर आणि मग माझ्याकडे. अहो काका असं काय करायला लागलाय? अहो काका मला हार्ट अटॅक येईल. अहो माझ्या आयुष्यभराची कमाई सगळी गेली हो काका. थांबा की 2 मिनिटं थांबा, चार्जिंग झाले की जावा की 2 मिनिटं बघतो मी. हा मावशी चार्जर आहे का दुसरा? नाही आहे का? बघतोयच मग. ए राख्या, अरे चार्जिंगची पिन आहे काय? बरोबर राहू दे. अरे बरकत, अर्धा तास झाला तुझं हेच सुरू आहे. बघे तुझा फोन, बघे दे इकडे, दे अहो थांबा की. इकडे दे, इकडे दे. बरकत, हा अरे स्विच तरी ऑन करायचंच रे. राहिला काय? हा हा अरे आहे की तुझी बॅटरी? हो झालं वाटतं चार्जिंग. बघितलंच नाही. तुझं बँकेचा मेसेज दाखवतो. हा बघतो थांबा. अहो कुठे गेला मेसेज? म्हणजे नाही, सकाळ सकाळी मी बघितला होता. आता तो मेसेज कुठे दिसून झालाय बघा. हॅलो काका, त्या बँक वाल्यांनी चुकीचा मेसेज पाठवला म्हणून डिलीट केला नसेल ना? का नाहीस फुकट माझा वेळ घालवला? अहो काका, काका थांबा की. अहो हार्ट अहो काका. हा बोल. हॅलो राणा, हे बघ मेरे से जितना होता था उतना केलंय मी. ते काका इथनं वैतागून तुझ्याकडे यायला लागल्यात. आता ते तुझं तू बघ. ते काय हरकत नाही. तसा बी मी सुरुंग लावून सोडलेला असते बघ, आणि आता बत्ती बी लावून सोडलेली असते. ते घरी गेल्यास स्फोट होणार म्हणजे होणार बघ. हा शाबास. हा पाठक, पाठक, ते आले नाही आहेत अजून घरी. काय झालं? तुम्ही असं करायला असं वाटलं नव्हतं मला. आदित्य, हे आदित्य, आदित्य, काय झालं ओरडायला? काय व्हायचं बाकी राहिलंय? आवर लवकर आधी, आवर. निघायचं आपल्याला, आवर तू. काय बोलताय तुम्ही? काय झालं? काय व्हायचं राहिलंय? तू आधी निघायची तयारी कर बरं. अहो पण काय झालं असं तडकाफडकी? हो, आता इथे राहण्यात काहीच अर्थ नाही. अहो काय झालं ते तरी सांगा ना. ही असली मुलगी तुम्ही आमच्या गळ्यात मारायला निघाला होतात. म्हणजे अहो काय झालंय ते तरी सांगा ना. मी या घरी आल्यापासून हिच्या आगाऊपणाचे अनेक अनुभव आलेत मला, आणि आता गावातूनही कळल्यात गोष्टी. गावातून? काय कळलं तुम्हाला गावातून? काय झालं? तुमच्या मुलीचं वागणं बरोबर नाहीये. काय झालं गोरे? काय झालं? ही असली मुलगी तुम्ही आमच्या गळ्यात मारताय. जरी तू काही बोललीस का? मी नाही, काय नाही. न बोलताच करते का मग? आपण काय केलं अंजलीनं? हिचा नवरा हिच्या त्रासाला कंटाळून कायमचा निघून गेला. मोठे आहात म्हणून मी मान ठेवते. उगाच काही बोलू नका. खरं तेच बोलतोय. बाबा काय? अरे तुझी लहानपणीची मैत्रीण म्हणून मी तयार झालो. हिच्या त्रासाला कंटाळून हिचा अगोदरचा नवरा कधीच निघून गेलाय. अरे एवढंच नाही, हिच्या अंगातही येतं म्हणे. अंगात? हो. अरे आदित्य, तो जो लाडू आहे तो हिचाच मुलगा आहे. ही गोष्ट यांनी लपवून ठेवली आपल्यापासून. हो नाही, लाडू म्हणजे तो कसा आहे ते माहित झालंय मला. पैलवान आहे तो, आणि तुमच्या मुलीच्या सांगण्यावरून तो इतरांची हाडही मोडतो. आपण कोणी सांगितलं हे सगळं तुम्हाला? एक भला माणूस भेटला होता मला. काय बरं नाव त्याचं? राजा राजगोंडा. आणि सध्या त्याच्याशी हिचं सूत जुळलंय. बास,
शब्दही माझ्याबद्दल बोललात ना तर खबरदार. उगाच कोणी माझ्याबद्दल काही बोलेल आणि मी ऐकून घेईल असं नाही. अंजली थांब अगं. बाहेर कुठं? आधी तुम्ही त्या काकांना समजवा आणि मग माझ्याशी बोला. अगं गोरे, तुमचा काहीतरी गैरसमज झालाय. कसला गैरसमज? हेच सत्य आहे. बाबा, अंजली तशी मुलगी नाहीये. नाही काय? आग असल्याशिवाय धूर निघत नाही. हे लग्न होणार नाही. बाबा, निर्णय मला घ्यायचा आहे आणि मी तो घेईन. काय निर्णय घेणार आहेस तू? बाबा, अंजलीला मी लहानपणापासून ओळखतो. कोणी काहीही बोललं तरी मी तिच्याशीच लग्न करणार. काय काय म्हणालास? हे पहा, तुम्ही आधी शांत व्हा. मी एकदा तिच्याशी बोलतो, मग बघू काय करायचं. मी आलोच, तिला घेऊन येतो. ते देवा. राणा आता काकाशी काय काय सांगितलंस तू? अरे मग काय करणार सांग की रे. ते राणाच्या स्टाईलनं करायला गेलो तर काय होत नव्हतं. मग म्हणलं ते राजा राजगोंडाच्या स्टाईलनं करूया. अरे म्हणून असं वहिनींच्या बद्दल सांगायचं. अरे मग करणार काय? ते तर अंजली बाईंना परत मिळवायचं असेल तर काय पर्याय नव्हता बघ. ते तू आता बघ त्या परिणाम बघ. आता दाखवतो तुम्हाला काय परिणाम होत आहेत. काय बोललात तुम्ही माझ्याबद्दल? काय बोललात? काय बोललात? ते कसं आहे, ते आपल्यासाठी बोलेलं असते. मी जेवणात विष मिसळते? हं? एवढी वाईट आहे मी? एवढी वाईट आहे? असंच म्हणलेलं असतंय मी. असंच बोललात? मी स्वार्थी आहे? नाही असंच बोललात मी स्वार्थी आहे? हे बी असंच म्हणलेलं असतंय मी. असं हे असं बोलता असंच तुम्ही? आणि काय म्हणाला? माझ्या अंगात येतं? दाखवू तुम्हाला कसं माझ्या अंगात येतं दाखवू? हे मी आपलं असंच केलं असतं. काय असं बोलला? सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी त्रास दिला म्हणून तुम्ही मला सोडून गेलात असं सांगितलं तुम्ही. हिम्मत कशी झाली असं बोलायची? अहो ते काय म्हणते मी, ते काय ते ते आपल्यासाठी ते बोलेलं असते बघा. काय काय आपल्यासाठी? गोरे काकांनी सगळं येऊन बाबांना घरी सांगितलंय. कसं काय? सांगितलं की मी ते आपल्यासाठी ते मी बोलेलं असते. बस झालं. तुम्ही असं कसं सांगू शकलात की मी तुम्हाला त्रास दिला म्हणून तुम्ही मला सोडून गेला? हात पुढे करा. हात पुढे करा. कशाला? पुढे करा. करा हात पुढे. बास झालं. खूप झालं आता. आता मला नाही सहन होते. आपण किती दिवस हे सगळं सहन करायचं? आपण सांगून टाकूयात आता सगळ्यांना. किती दिवस अजून लपवणार आहे? हो, किमान माझ्यापासून तरी नक्कीच ना. असणारच. त्याशिवाय कोणी एवढं बोलतं का? हे आजकालचं नाही. 5 वर्ष झाली बघ. आदित्य हेच राणाचे आणि माझं यांच्याशी लग्न झालं. पण सध्या परिस्थिती अशी आहे की आम्ही हे सगळं कोणाला सांगू शकत नाही. आणि त्यात माझ्या बाबांना वाटतंय की हे राणाचीच नाहीयेत. सगळा गोंधळ झालाय. पण हाच राणा आहे. माझ्या सगळं आलंय लक्षात. हे पण बेस्ट आहे तुमची स्टोरी. आय एम सॉरी अंजली. मला वाटलं खरंच तुझा नवरा गेला आणि म्हणून मग मी. नाही अरे मीच सॉरी.
खरं तर मी हे सगळं तुला पहिल्याच दिवशी सांगून टाकायला हवं होतं. नाही, इट्स ओके. बघ ना, या निमित्तानं मी इथे आलो, राहिलो, फिरलो, एवढंही पुरेसं आहे. आपण भेटू नंतर केव्हा तरी, पुढच्या जन्मी. नाही नाही, ते प्रत्येक जन्मात आम्ही असं ठरलंय आमचं. ओके बाबा, प्रत्येक जन्मी अंजली तुझी बायको आणि मी तिचा मित्र. हे पण आता काय करायचं? काय? तुमचं एकमेकांवर एवढं प्रेम आहे, त्यामुळे मी मध्ये येणं बरोबर नाही. मुलगी पसंत नाही असं सांगावं लागणार घरी. अरे पण कसं? तुझे बाबा आणि माझे बाबा तिकडे बोलणी करत बसले असतील. ते बघूया काय करायचं. त्यांना काय सांगायचं ते मी बघतो. आपण आत्ता तुला माझ्यासोबत यावं लागेल. चालेल ना? तुझ्या बायकोला सोबत घेऊन गेलो तर? चालतंय की. आणि ते थँक्यू आम्हाला समजून घेतल्याबद्दल. हो, वेलकम. चल अंजली. मी आले. हिंदू आले. मी अंजलीशी सविस्तर चर्चा केली आहे आणि मला असं वाटतंय की हे लग्न होऊ नये. अरे पण नाही काका, अंजलीचं आणि बाबांचं कधीच पटणार नाही. आणि अंजली राणाला विसरू शकणार नाही. आणि तो राजा राजगोंडाही. हे लग्न झालं तर अंजलीवर अन्याय होईल आणि माझ्यावर. आमची मैत्री आहे आणि ती तशीच राहू दे. मला हे लग्न करायचं नाहीये. क्या बास आदित्य. अरे माझा अपमान तो तुझाही अपमानच. आपल्याला नकोच आहे हे लग्न. मी काय म्हणतो नाही काका, मी आणि अंजलीने हे लग्न करायचं नाही असा निर्णय घेतलाय. बाबा निघूया. वाट कशाची बघतोयस मग? घे बॅग, चल. आदित्य, थँक्यू. युअर वेलकम. आणि हो, आपल्या मैत्रीचा प्रॉमिस विसरू नकोस. नक्की. बाय. येतो. तू खुश होऊ नकोस. हा गेला असला तरी मी तुला इथून जाऊ देणार नाहीये. त्या गायकवाडांच्या नरकात पुन्हा पाठवणार नाहीये. वा. तू इथेच राहायचंस. चल.